आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 18। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेगावात अत्याधुनिक चांडक हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। गुढीपाडव्याच्या पवित्र मंगल शुभमुहूर्तावर शेगाव शहरात अत्याधुनिक सुविधा असलेल्या चांडक हॉस्पिटल यूरोलॉजी अँड मॅटर्निटी नर्सिंग होमचे भव्य उद्घाटन संपन्न झाले। अत्याधुनिक हॉस्पिटलचे नेतृत्व तज्ञ डॉक्टर आशिष रमेश चांडक व डॉक्टर पूजा आशिष चांडक हे करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जटिल आजारांवर आधुनिक तंत्राद्वारे उपचार केले जाणार आहेत। रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक सेवा, मूत्ररोग व पुरुष वंध्यत्व विभाग, मुतखडा निदान व उपचार, दुर्बिणीद्वारे मुतखडा शस्त्रक्रिया, विना शस्त्रक्रिया उपचार, प्रोस्टेट ग्रंथींचे निदान व उपचार, प्रोस्टेट कॅन्सर व बायोप्सी सुविधा, मूत्राशय व किडनी कॅन्सरचे निदान व उपचार, मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया तसेच पुरुष वंध्यत्व व लैंगिक समस्या उपचार, अत्याधुनिक तपासण्यासोबतच स्त्रीरोग व प्रसूती विभाग, वेदनाहरित नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी सुविधा, गरोदरपणातील नियमित तपासणी व सल्ला, गरोदर स्त्रियांसाठी आहार व व्यायाम मार्गदर्शन व कुटुंब नियोजन व गर्भनिरोधक सल्ला अशा विविध उपचारावर एकाच ठिकाणी सर्व सेवा चांडक हॉस्पिटलमध्ये परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। डॉक्टर आशिष चांडक हे अनुभवी यूरोलॉजिस्ट व किडनी ट्रान्सप्लांट सर्जन असून जटिल शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे, तर डॉक्टर पूजा चांडक या स्त्री रोग व प्रसूती तज्ञ आहेत। मी डॉक्टर आशिष चांडक आपल्या चांडक हॉस्पिटलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये दुर्बीणद्वारे व अल्पदरात सर्वसामान्य माणसांसाठी सर्व प्रकारच्या सर्जरीची सुविधा उपलब्ध आहे। त्याच प्रकारे सर्व प्रकारचे किडनी स्टोन, किडनीचे कॅन्सर, किडनी संबंधित जेही आजार आहेत, लघवीचे आजार, लघवीच्या वाटेला अडचण येणे, लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेटचे कॅन्सर, या सगळ्या गोष्टींचं दुर्बीणद्वारे उपचार होते। तसेच आपल्या इथं डॉक्टर पूजा चांडक मॅडम ज्यांनी आतापर्यंत शेगावमध्ये 1000 पेक्षा जास्त सर्जरीचा अनुभव आहे, ते सुद्धा इथं महिलांची नॉर्मल डिलिव्हरी तसंच सिझेरियन सेक्शन एकदम अल्प दरात व स्त्री असताना स्त्रियांचं दुःख सगळं जाणून घेण्यासाठी ते सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत। तर कृपया काही अडचण असल्यास आम्हाला भेट द्यावी। बेटा ओके।